मार्क जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ मनसुब शहा केतन क्षीरसागर ही जोडी मैदानामध्ये आज धमाकेदार बॅटिंग हायेस्ट इनिंग इंडिव्हिज्युअल स्कोर आहे 46 तो मनसुब शहाचा नॉट आउट एक मॅच जिंकून दिली होती त्याने आणि आता या मॅच मध्ये देखील महत्त्वाची भूमिका राहील शुभम गायकवाड समोर मनसुब शहा पहिला चेंडू ओहो कॅच ड्रॉप सोपा कॅच मनसुब शहाला जीवदान मनसुब शहाला असं सोडून देणं हे कधी अंगाशी येऊ शकतं कधी घात ठरू शकतो बघायचे आता या जीवदानाचा फायदा मनसुब शहा किती घेणार आहे प्रोप्राइटर हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ असा कसा या पठ्याचा तोल सुटला डावलली हातातील संधी कारण इथे जर जीवदान दिलं तर तोच फलंदाज पुढे तुमचा काळ ठरू शकतो क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण पाहिले अनेक जे इतिहास रचले गेलेले आहेत ना त्याच्या पाठीमागे कॅच ड्रॉपच्या कहाण्या आहे भरपूर कहाण्या आहेत भरपूर स्टोरी क्रिकेटच्या पुस्तकामध्ये इतिहासामध्ये डोकावून बघितलं तर लेंथ बॉल डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती केतन क्षीरसागर निर्धाव चेंडू असेल फलकावरती धावा 1 पहिलं षटक शुभम गायकवाड या गोलंदाजाने आज प्रभावित केलेलं आहे सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या खेळाडूंना ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याने केली या पूर्ण रात्रीच्या सत्रामध्ये बाहेरची कड आहे आणि टेकन केतन क्षीरसागर बाद शुभम गायकवाडला पुन्हा यश पहिल्या षटकामध्ये डावाला पडतंय खिंडार एक और टपका गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज शुभम गायकवाडनं पुन्हा एकदा शून्यावरती पाठवलंय फलंदाज केतन क्षीरसागरला चांगली सुरुवात 1 धाव 1 गडी बाद जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ थोडीशी नाजूक सुरुवात नवीन फलंदाज पुन्हा युवराज 3ऱ्या क्रमांकावर दाखल होईल युवराज गुंजाळ 3ऱ्या क्रमांकावरती येत मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकापर्यंत उभा राहिला होता युवराज गुंजाळ आता त्याच्या सोबतीला असेल मनसुब शहा मनसुबची विकेट जर घेतली शुभम गायकवाडनं तर विशाल शुभम शेवाळे लासूर स्टेशन यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस आहे 1100 रुपये मनसुबची विकेट काढायची युवराज आता समोर आहे यस स्लॉक स्वीप करण्याचा चेंडूच्या पीच पर्यंत पोहोचला मोठं स्ट्रेचिंग करावं लागलं पाय लांब टाकावा लागला चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी पण एक पहिल्या चेंडूवरती एक योग्य फटका दिसतोय आपल्याला युवराज गुंजाळकडून 1 धावेबरोबर 2 धावा 1 गडी बाद 2 अशा नाजूक स्थितीमध्ये जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ तर गोलंदाज पुन्हा एकदा शुभम गायकवाड 2 चेंडू या षटकातले आहेत अजून आणि मनसुब शहा त्याच्या समोर आहे यस इथे खूप चांगला फटका एक्झिक्युशन जबरदस्त स्लॉक करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा फोडली धावा मिळतात 4 सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार बघा चौकारा बरोबर 6 धावा 1 बाद 6 मनसुब शहा विशेषतः स्क्वेअर लेग लॉंग लेग इथे जे ग्लान्स करतो जे इम्प्रोवाइज करतो अत्यंत सुंदर आहे ओ हो लॉंग ऑफला देखील तितकाच सुंदर फटका जबरदस्त टायमिंग धावा 4 सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार 2 चौकार लागोपाठ षटकाचं समीकरण थोडंसं खराब केलेलं आहे मनसुब शहानं 10 धावा 1 गडी बाद पहिलं षटक संपलेलं आहे ही
पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. पहिलं षटक संपलेलं आहे. 10 धावा 1 गडी बाद. 7S लाईव्ह टीम या स्पर्धेचं प्रक्षेपण करतायत. ऑपरेटर संग्राम रुपणवर, विनोद शिंदे. त्यांच्या सोबतीला कॅमेरामन रोशन गुंजाळ, सौरभ परहार, अमित अंकुश, अभय, बाबू, गौरव सोनवणे, गौरव कुळधरण, गौरव नेक, तर स्कोरर मयूर मोतीकर. अशी संपूर्ण टीम आहे. पुणे अहिल्यानगर जिल्ह्यातली ही सगळी अत्यंत कर्तबगार असे सगळे कॅमेरामन, ऑपरेटर, 7S लाईव्हचे सगळे सहकारी, त्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. भरपूर कौतुक आहे. खूप छान काम या सगळ्यांच्या वतीनं आता होतंय आणि त्यामुळंच या स्पर्धेला एक वेगळा दर्जा, एक चांगला दर्जा प्राप्त होतोय. थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबवरून बघू शकतो, आस्वाद घेऊ शकतो, आपल्या टी व्हीवरती, आपल्या मोबाईलवरती, आपल्या लॅपटॉपवरती. 10 धावा दुसऱ्या षटकाची सुरुवात. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. लांब टाकला होता शरीरापासून. सौरभ सातकर कॅप्टन, गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू निर्धाव आहे. मागच्या षटकामध्ये सौरभ असाच प्रभावी ठरतो. सुरुवातीला तो अत्यंत दाहक असतो, भेदक असतो, विशेषतः बचावात्मक गोलंदाजी करतो तो, आणि त्यामुळं त्याच्या गोलंदाजीवरती मोठे फटके क्वचित येतात. पाहायचं युवराज गुंजाळ समोर. यस, अक्रॉस दी बॅट, आकाशामध्ये क्षेत्ररक्षक तिथे नाही पकडू शकत. मिळतील धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. उंच उंच आणि लांबच लांब. धावा मिळतील 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अजून एक बक्षीस आलेले आरिफभाई शेख, तळबडा प्रीमियर लीगचे अध्यक्ष, यांच्याकडून मनसुब शहा यांच्या अर्धशतकासाठी 500 रुपये. आणि मनसुब शहाच बाद होऊन युवराज बाद होतोय. मनसुब शहा अजून मैदानामध्ये आहे, तर आरिफभाई शेख यांचं बक्षीस जरूर इथे लागू राहील. मनसुब शहा 9 धावा 3 चेंडू मध्येच फलकावरती आलेले आहेत. युवराज गुंजाळ बाद होऊन परत. प्रेक्षकांमध्ये देखील जबरदस्त क्रेज आहे. 11 वाजून गेलेले आहेत तरी प्रेक्षकांची मोठी गर्दी. आणि मी नेहमीच बघतो शिर्डी प्रीमियर लीग मध्ये अखेरचा सामना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत प्रेक्षक ग्राउंड सोडत नाहीत. भरपूर क्रिकेटवरती प्रेम असणारे दर्दी क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत आणि त्यामुळेच क्रिकेटला एक मोठा स्टेज सातत्याने मिळतोय. डाव्या हाताने ओव्हर द विकेट, लेंथ बॉल, वाईडिश मिड ऑन तिथे तयार आहे. खराब क्षेत्ररक्षण. धावा घेण्याची संधी होती तिथे, मात्र मनसुब हो थेट यष्ट्यांवरती आदळलाय चेंडू आणि आता लांब जातोय. तर 1 धाव पूर्ण होणार आहे. मनसुब शहा स्ट्राईक एंड वरती पोहोचेल. फलकावरती धावा 23. 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ 23 धावा. चांगली सुरुवात आहे. 2 विकेट जरी पडलेले असतील तर फलकावरती सुदृढ अवस्था आहे, मजबूत स्थिती आहे. 23 धावा 2 गडी बाद.
तिसरं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे आणि पाहिजे पुन्हा एकदा साईबाबा मंदिराच्या बाजूने गोलंदाजी होईल. दोन्ही एंडचा वापर माफ करा, इथे आता एअरपोर्ट एंड कडून साईबाबा मंदिर एंड कडून आपण तर शुभम गायकवाड गोलंदाज असेल. शुभम शेवाळे लासूर स्टेशन यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस शुभम गायकवाड साठी. प्रत्येक षटकामध्ये विकेट काढलेले शुभम गायकवाडनं मागच्या सामन्यामध्ये देखील मोठ्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता, या सामन्यामध्ये देखील. तर हे षटक पुन्हा एकदा महत्वाचं असणार आहे. 24 धावा 2 गडी बाद, अधिकच्या धावा खर्च झालेल्या आहेत या सामन्यामध्ये. तर जरूर भव्य लकी ड्रॉ, रोज आकर्षक बक्षीस प्रेक्षकांना मिळणार आहेत आणि लकी ड्रॉ मध्ये आपण सगळ्यांनी भाग घ्या. इथं आलेल्या प्रेक्षकांना सूचना आहे, काही प्रेक्षकांनी लकी ड्रॉची कुपन काढलेले आहे. जे सगळे प्रेक्षक इथे येतात आपण प्रत्येकाने, तर इथे उपस्थित फक्त महिलांसाठी लकी ड्रॉ आहे. महिला प्रेक्षकांसाठी हा लकी ड्रॉ आहे. ज्या महिला प्रेक्षक इथे मॅच बघायला येणार आहे त्याच फक्त ड्रॉ मध्ये भाग घेऊ शकतात. आणि सर्व आमच्या भगिनींसाठी एक बक्षीस आहे, ते म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटी. आणि हे बक्षीस जी भगिनी जिंकणार आहे, युवा शिर्डी ग्रामस्थांच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये या स्कूटीवरती तुम्हाला मोर्चाचं अर्थातच त्या आपल्या मिरवणुकीचं प्रतिनिधित्व नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. एक अनोखी भव्य अशी मिरवणूक आपण करतो, त्यामध्ये माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होतात, पुरुष बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. एक प्रकारचा एक जल्लोष असतो तो शिवजयंतीचा. युवा शिर्डी ग्रामस्थांनी सातत्याने ही परंपरा जोपासलेली आहे. कव्हर्स मध्ये चेंडू, गॅप मोठा आहे, अडवण्याचा प्रयत्न मात्र सफल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. मनसुख शहा लागोपाठचे 3 चौकार. निष्णात ड्रायव्हर आहे मनसुख शहा आणि त्यामुळे ड्राईव्ह किती स्मूथ करतो, किती सुंदर करतो आपण बघितलंय. यास परत एकदा खाली चेंडू होता, पायाची चांगली हालचाल, चेंडू येऊ दिला बॅट पर्यंत, सरळ बॅटनं चेंडूला ड्राईव्ह केलं डीप लॉंग ऑफ कडे. 1 धाव तिथे मिळेल मनसुख शहाला. फलकावरती धावा 37. चेंडूचा मेरिट लवकर ओळखणारा खेळाडू आहे. आपण म्हणतो ना टेपरामेंट कोणाचं चांगलं आहे तो चांगली बॅटिंग करू शकतो. टेपरामेंट म्हणजे काय की तुम्ही फटक्याच्या पोझिशन मध्ये येणं, चेंडू टाकल्याबरोबर तुम्हाला लगेच कळलं वाईट चेंडू आहे की. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची 1 रन. तर लवकर पोझिशन मध्ये येणं म्हणजे टेपरामेंट. फटका चेंडू ओळखणं आणि अचूक फटक्याची निवड करणं म्हणजे टेपरामेंट. आणि मनसुख शहाकडे ते खूप चांगलं आहे. यस, सुंदर फटका लॉंग ऑफ कडे. यावेळेस इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता मात्र इलिव्हेशन मिळालं नाही. तेवढं थ्रो खराब आहे, थ्रो खराब आहे. काळ आला होता पण मी म्हणेल की वेळ आली नव्हती. 2 धावा इथे पूर्ण होतील. फलंदाज विजय सांगळेसाठी 2 बाद 40, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. फलकावर 40 धावा 2 गडी बाद 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ, अजून 3 षटक शिल्लक आहे. मोठा स्कोर होऊ शकतो. 2 फलंदाज बाद झालेला, 8 फलंदाज अजून बाद व्हायचे बाकी आहेत. आणि दोन्ही फलंदाज मैदानामध्ये जे खेळत आहेत दोघांमध्ये देखील चांगले. विजय सांगळे आणि मनसुख शहा हे मोठे फलंदाज आहेत. दोघांचा लौकिक मोठा आहे, दोघांकडे क्षमता मोठी आहे. प्रश्न हा आहे की
कोण न्याय देतोय आपल्या खेळाला तो जरूर मोठा स्कोर उभा करणार आहे. मनसुब शहा यांना बाद करणाऱ्या गोलंदाजासाठी सुद्धा आता 500 रुपयाचं बक्षीस शुभम शेवाळे लासूर स्टेशन यांच्याकडून. तर जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आहे. नवीन गोलंदाज सौरभ सातकर. संघनायकानं पुन्हा आपल्या हातामध्ये चेंडू सोपवला, चेंडू घेतलेला आहे. यस, चांगला फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरती आहे. एक धाव येथे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि यस 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 इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. मनसुब शहाची बॉडी लँग्वेज सांगून जाते की त्याचा परतीचा रस्ता आता निश्चित झालेला आहे. मनसुब शहा दुर्दैवीरित्या बाद होईल. दुसरी धाव घ्यायची गरज होती का, आता हा प्रश्न निर्माण होईल. त्याचं उत्तर कदाचित नकारार्थी येईल, परंतु त्या अगोदर खूप मोठी घटना, खूप मोठा अनर्थ, खूप मोठा अपघात घडलेला आहे. जो फलंदाज सातत्यानं धावा आणत होता आता तोच बाद होणार आहे. अजून तिसऱ्या पंचांचा निर्णय पण आलेला आहे. पंचांचा निर्णय ही फक्त फॉर्मॅलिटी होती, बाकी निर्णय फलंदाजाने कधीच दिलेला आहे. फलंदाज बाद. मी नेहमी सांगत असतो की रनआउटचा जर निर्णय असेल तर तो एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. फलंदाज सांगू शकतो की मी बाद आहे की नाही धावबादच्या विकेटसाठी. फलंदाजाला लगेच लक्षात येतं की काय घडलं तिथे. फिल्डर्स किंवा पंचही बऱ्याच वेळा उत्तर काढू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये खेळाडूला माहीत असतं फलंदाजाला, आणि मनसुब शहानं ती खिलाडी वृत्ती दाखवली. अलीकडे कसं इतक्या कॅमेऱ्यांची तुमच्यावरती नजर असेल तर तुम्हाला तिथे काही चिटिंग करायला काही चान्सच नसतो. यास उंच फटका, पुन्हा फसलेला क्षेत्ररक्षक तिथे. टेकन व्हेरी गुड कॅच. व्हॉट अ कॅच, ब्युटिफुल कॅच, चित्त थरारक कॅच. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. शुभम शेवाळे लासूर स्टेशन यांच्याकडून शुभम गायकवाडला 500 रुपयाचं बक्षीस. काय कॅच पकडलाय, वाह. खाली होता कॅच, तरी हलकासा सूर मारला आणि त्याच्यानंतर बॉडी रोल केली. वाह, हे कॅच असे पकडायला पाहिजे, कारण सुटत नाही. तुम्ही बघा जसा चेंडू खाली येत होता त्याने हात खाली केला, त्याच्यानंतर जी बॉडी रोल केली, यस, हे महत्वाचं आहे. त्यामुळे कॅच सुटत नाहीत हातातून. चेंडूचा जो फोर्स आहे तो ॲब्सॉर्ब होतो शरीरामध्ये आणि चेंडू हातातून बाहेर पडत नाही. कमालीचा कॅच. शुभम गायकवाड. फलकावरती धावा 41, 4 बाद 41. या षटकाची सुरुवात थोडीशी खराब. 2 विकेट मिळाल्यात, 1 रनआउट तर 1 विकेट सौरभ सातकरला. परत एकदा पुढे टाकलेला हा चेंडू, ड्राईव्ह केला लॉंग ऑफकडे, तिकडे 1 धाव आहे आणि फलकावरती धावांची संख्या 42. 4 बाद 42. चौथ्या षटकामध्ये सौरभ सातकरचे कौतुक करावं लागेल. कॅप्टन नॉक तो देतो. 2 विकेट सौरभ सातकरच्या नावावरती आहे. या अगोदरचं षटक देखील सौरभचं चांगलं होतं. या षटकामध्ये पुन्हा एकदा कोणाकडून विशाल खरात आणि जगदीश लकारे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. अजून 1 विकेट घेतली तर गोलंदाजाला बक्षीस आहे. सौरभ सातकर यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. या षटकामध्ये आपल्याला विकेट घ्यायची मागणी केलेली आहे प्रेक्षकांनी. प्रेक्षकांची मागणी आहे ती काही असू शकते. 42, 4 बाद 42. चौथ्या षटकामध्ये फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल विजय सांगळे, नॉन स्ट्राईक एंडवर मोहम्मद हैदर. एक मोठा खेळाडू आहे मोहम्मद हैदर, मात्र अजून इथे पाहायचंय फटका लॉंग ऑनकडे आहे. शुभम गायकवाड तिथे क्षेत्ररक्षण करेल, अडवतोय चेंडूला. 1च धाव तिथे येणार आहे आणि मोहम्मद हैदर आता फलंदाजीसाठी अपेक्षा असणार आहे प्रत्येक खेळाडूकडून. 43 धावा, 4 गडी बाद. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. आणि आता स्ट्राईक एंड वरती मोहम्मद हैदर.
आज फार कमाल नाही करू शकला मोहम्मद हैदर. त्याच्याकडे देखील मोठी क्षमता आहे, मोठे फटके आहे, विलोभनीय फटके खेळू शकतो तो. मात्र आज रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलेला. षटक संपलेलं. 4 षटकांचा खेळ संपला. 43 धावा, 4 बाद. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ हे प्रेक्षक आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. लोणी प्रवरावरून आमचे प्रेक्षक क्रिकेट मित्र इथे उपस्थित आहेत. परवेशभाई पठाण आणि त्यांचे सहकारी अंकुशजी शेकडे, आसिफभाई खतीफ आणि बंटी लिंगायत या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. खरं तर क्रिकेट हा खेळच असा आहे की वेळ लावतो, सर्वसामान्यांना वेळ लावतो, श्रीमंतांना वेळ लावतो, गरिबांना वेळ लागतो, उद्योजकांना वेळ लावतो. सगळ्यांनाच आपलंसं करणारा, सगळ्यांनाच वेळ लावणारा हा खेळ आहे. आणि काय चमत्कार झालाय मागच्या काही दिवसांमध्ये. अधिक चांगल्या बातम्या आपल्या कानावरती आलेल्या आहेत. या हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक मिड विकेटला, टॉस मोठा आहे, धावा मिळतील 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. फलकावरती धावा 47, 4 गडी बाद 47. 5वं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. गोलंदाज संतोष दाभाडे, सँटी दाभाडे. लॉस ऑफ 4 आणि फलंदाज विजय सांगळे. यस, फुल टॉस होता. हवेमध्ये जास्त उंच आहे. लॉंग ऑफ तिथे खाली परतावं लागेल. धक्का 5वा. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. शुभम गायकवाड पुन्हा एकदा एक सुंदर कॅच आणि त्यासाठी शुभम शेवाळे लासूर स्टेशन यांच्याकडून पुन्हा 500 रुपयाचं बक्षीस. पुन्हा स्क्रीनवरती बघतोय हा चेंडू. अगदी सुंदर कॅच. तो व्यवस्थित चेंडूच्या खाली आला आणि पुन्हा एकदा एका चांगल्या कॅचला अंजाम दिला शुभम गायकवाड. सगळीकडे जळी स्थळी काष्टी पाषाणी शुभम गायकवाड. गोलंदाजी करताना शुभम गायकवाड, फिल्डिंग मध्ये शुभम गायकवाड, बॅटिंगलाही तुम्हाला शुभम गायकवाड दिसेल. 47, 5 बाद. 5व्या षटकामध्ये जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ 6 षटकांचा सामना आहे. शिवसाई आदर्श कोपरगाव विरुद्ध जनसेवा युवा मंच हे 2 तगडे प्रतिस्पर्धी. आज एक पराभव दोघांना आतापर्यंत स्वीकारावा लागलाय. एक विजय दोघांनी मिळवलेला आहे आणि या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तो सुपर 8चा दावेदार ठरणार आहे. या सावेमध्ये चेंडू कव्हर्स मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप कव्हर पर्यंत पोहोचेल, मात्र शर्थीचे प्रयत्न निष्फळ. सीमारेषेच्या बाहेर 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 4 धावा. इथे अर्धशतक पूर्ण होईल. 51 धावा, 5 गडी बाद. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मल. आकाश चव्हाण, मोहम्मद हैदर ही जोडी मैदानामध्ये. सोलापूर आचेगावला बिलॉंग करतो आकाश. आज मोठ्या फलंदाजीची अपेक्षा आहे. उंच फटका, पुन्हा एकदा एलिव्हेशन जास्त आहे, लांबी कमी आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक खाली आणि आकाश
आकाश चव्हाण इथे पुन्हा आज तिसऱ्या सामन्यामध्ये अपयशी ठरले आकाश चव्हाण. एक त्याच्या और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 5 षटकांचा खेळ संपला. 55 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जनसेवा युवा मंच पिंपरी चिंचवड. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. सहावं षटक मैदानामध्ये सुरू आहे. संतोष दाभाडेची एक षटक पूर्ण टाकलं होतं. 2 विकेट काढल्या होत्या. 12 धावा खर्च केल्या होत्या. संतोष परत गोलंदाजी मार्क होते डेथ ओव्हरमध्ये. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ 55 11 धावांची सरासरी राखलेली आहे. 6 गडी मात्र बाद झालेत. नकुल साळुंके मोहम्मद हैदर ही जोडी मैदानामध्ये. तर मोहम्मद हैदर स्ट्राईक एंडवरती होता. पंच करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. खणखणीत चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. मगाशी मी एक प्रश्न प्रेक्षकांसाठी विचारला होता. कंडिशन दिली होती की तिथे काय निर्णय असेल पंचांचा. तर आपली स्पर्धा लाईव्ह महाराष्ट्रातले एक दिग्गज अंपायर बघतायत जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अनेक मॅचेससाठी आपल्याला वेगवेगळ्या टुर्नामेंट्समध्ये बघायला मिळालेले आहेत. इथं कॅच ड्रॉप होतोय. मग महाराष्ट्र प्रीमियर लीग, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, MCA कॉर्पोरेट शिल्ड अशा टुर्नामेंट्समध्ये जे अंपायर्सला आपण बघितले अशा अंपायर्सने उत्तर दिलेले की फलंदाजाने फटका खेळला, नॉन स्ट्रायकरचे स्टंप पडले, चेंडू परत मागे आला रिटर्न आणि स्ट्रायकर एंडचे स्टंप पडले. तर निर्णय काय? तर फलंदाज क्लीन बोल्ड आहे. आणि आता पंचांनी उत्तर दिले ते योग्यच आहे. अशा कंडिशन खूप कमी वेळा बघायला मिळतात. मात्र क्रिकेटचे जे नियम आहेत त्या नियमाच्या अनुषंगानं बघितलं तर हा क्लीन बोल्ड देण्यात येतो. यस यस अत्यंत सुंदर उंच आणि लांब षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. तर बघा इथे 66 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत आणि 6वं षटक मैदानामध्ये सुरूच आहे. या षटकामध्ये देखील पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा मिळालेल्या आहेत. 1 षटकार 1 चौकार आणि त्याबरोबर 1 धाव जिथे फलंदाज धावबाद झाला. 11 धावा प्राप्त झालेल्या आहेत. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये देखील येत असताना दिसते.
विशेषतः मोहम्मद हैदरचं कौतुक करावं लागेल. डेथ ओव्हरमध्ये अत्यंत प्रभावी फलंदाजी. 6 चेंडूमध्ये 12 धावा, 5 चेंडूमध्ये 12 धावा. मोहम्मद हैदर स्ट्राईक एंडवरती आहे. सकाळपासून म्हणजे जसे मॅचेस सुरू झाल्या दुपारच्या सत्रामध्ये परत एकदा उजव्याच्या बाहेर चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे. धावबाची संधी असू शकते आणि 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 पंचांचं बोट तिसऱ्या पंचांकडे जाते. हा गेला नो बॉल. साई तिसऱ्या पंचांचा निर्णय प्रलंबित असेल आणि स्क्रीनवरती हा सूर्य आणि हा जयद्रथ. आपण म्हणतो ना की चांगला थ्रो होता, चांगलं यष्टीरक्षण होतं आणि चेंडू अडवल्या बरोबर त्याने लाइटनिंग दाखवलं. वेगवान, विलक्षण वेगानं त्याने स्टंप. पंचांना हे सगळे दृश्य बघायला उपस्थित आहेत आणि अगदी क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर आहे. इथे चांगला थ्रो आणि फलंदाज. नवीन फलंदाज मोहम्मद हैदर इथे बाद होणार आहे. तर कोणाला द्यायचे 100? गोलंदाज राहुल गिरे. राहुल गिरेसाठी 100 रुपयाचं बक्षीस शुभम शेवाळे लासूर स्टेशन यांच्याकडून जाहीर होतंय. 67 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि नवीन फलंदाज तेजस दिघे मैदानामध्ये. रवी लोहकणे तेजस दिघे ही जोडी मैदानामध्ये. रवी लोहकणे आता नुकताच दाखल होतोय. स्ट्राईक एंडवरती असणारे रवी लोहकणे, नॉन स्ट्राईक एंडवरती तेजस दिघे. जोखीम घेण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे मोहम्मद हैदर बाद झाला. अजून 2 चेंडू होते पण स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे असेल तर त्याला रिस्क घेणं भागच होतं आणि त्याने ती घेतली. अखेर तो अपयशी ठरला पण संघासाठी योगदान देण्याची भूमिका त्याची लाजवाब आहे, कौतुकास्पद आहे. ओ हो, थेट हातामध्ये चेंडू. अजून एक फलंदाज होईल बाद. धक्का बसेल 7वा. ओ मकरा 9वा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. तर षटक संपण्यासाठी आता मात्र एका चेंडूची गरज आहे आणि नवीन फलंदाज हा शेवटचा आहे. 11वा फलंदाज मैदानामध्ये दाखल. 67 धावा 9 गडी बाद. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ, किरण शिर्के आणि शेवटचा चेंडू राहुल गिरेचा. सदुसष्ट धावा 9 बाद 67. शेवटची जोडी, शेवटचा चेंडू. लक्ष किती असणार आहे? ते 74 असेल, ते 72 असेल, ते 71 असेल, ते 70 असेल, ते 69 असू शकतं, 68 पण असू शकतं. मिस टाइम आणि इथे पुन्हा फलंदाज बाद. सर्व गडी बाद. 67 68 धावा विजयासाठी अपेक्षित असतील. शिवशाही आदर्श कोपरगाव संघासमोर 68 धावांचं आव्हान. सर्व गडी बाद. 67 धावा. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. मॅचला सुरुवात होईल. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. आजचे सामने अत्यंत चुरशीने खेळवले गेलेले आहेत आणि त्यामुळं हा सामना देखील जरी थंडीचा कडाका पडलेला असेल तरी देखील प्रेक्षक हटायला तयार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की इथे काय घडणार आहे आणि हे याची देई याची डोळा अनुभवायचे. कोणी ही संधी सोडायला तयार नाही. दाखल होईल संघ मैदानामध्ये. फलंदाजीसाठी शिवशाही आदर्श कोपरगाव संघ, तर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये
पदार्पण करतायत जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. 67 बनवल्यात त्यांनी, 68 धावांचं लक्ष्य आहे आणि पाहायचे हा स्कोअर कमी ठरेल की अधिक ठरेल. समय पे के गर्भ में जाकर खोजना पड़ेगा इस मैच का राज. तो चलते हैं समय के साथ साथ इस मैच का आनंद उठाने के लिए. अब माइक्रोफोन पर मनोज बेल्लेकर सर. धन्यवाद. धन्यवाद नरेश सर. पहिला डाव या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो संपला गेल्याने पहिल्या डावाचा विचार आपण केला तर 67 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 68 धावसंख्येचा पाठलाग शिवसाई आदर्श कोपरेगाव या संघाला या ठिकाणी जो करायचा आहे. आजचा पहिला दिवस अगदी आपण पाहिला. पहिला दिवस संपन्न होत असताना या स्पर्धेच्या निमित्ताने जर अगदी आपण पाहिलं तर ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, खास करून अगदी आपण पाहतोय आमच्या पुणे जिल्ह्यातील जाधववाडी गावचे रहिवासी आहेत, परंतु त्यांचं जन्मगाव कोराळे आहे आणि त्यांची जी कर्मभूमी आहे म्हणजे खूप मोठे व्यावसायिक आहेत. T20 स्पोर्ट्स फ्रॉम राजगुरुनगर खेड त्यातून संदीपजी जाधव ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जाधव साहेबांचं आमच्या युवाश्री ग्रामस्थांच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. बॅट्समन काय चला मॅच आपण सुरू करू. मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं राहणार आहे. 68 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे मित्रांनो, उद्याचा दिवस क्रमांक असणार आहे तो दुसरा आणि उद्या पहिली मॅच कल्याण यादव वर्सेस साई 11 शिर्डी. पहिली मॅच आहे 3:30 रिपोर्टिंग. 4 वाजता आपल्याला मॅच सुरू करायची आहे. कल्याण यादव 11 साई 11 शिर्डी. टीम वेळेत नसेल पॅनलच केलं जाईल. आणि दुसरी मॅच आरोही शिवांशी 11 लोणी वर्सेस साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी असा होणारा दुसरा सामना असेल. दिवस क्रमांक 2 कल्याण यादव 11 वर्सेस साई 11 शिर्डी पहिली मॅच. आरोही शिवांशी 11 लोणी वर्सेस साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी दुसरी मॅच. पहिला चेंडू मिड विकेट आणि फाईन लेगच्या मधोमध सीमा रेषेच्या बाहेर षटकार चेहरा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिल्या चेंडूती विकी मुंडेने खेळला सूर्यप्रकारचा षटकार नकुल साळुंके याला आणि आक्रमकता पहिल्या चेंडूवरती दाखवली गेली. 68चा पाठलाग असताना नकुल तयार आहे. भन्नाट वेग होता नकुल याचा समजू शकत नाही. विकी मुंडे खूप चांगला चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय. धावरकाची धावसंख्या 6 वरती धावफलक स्थिर. स्पर्धेच्या निमित्ताने आज बऱ्याचशा महिला वर्ग सुद्धा उपस्थित झाला होता. त्यांचे इलेक्ट्रोडचे कुपन्स आपण निश्चितप्रमाणे ठिकाणी जे घेतलेत आणि चेंडू पोहोचला जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
चेस. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापरकर धावसंख्या 12 आहे. त्यामुळे डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा करावा लागला विकी मुंडे याला, कारण एक चेंडू याच्या अगोदरचा डॉट आला होता. त्याची भरपाई या चेंडूवरती होताना जे आपल्याला पाहायला मिळाले. कॅमेरामॅन आमचे गौरव यांच्या जवळपास चेंडू पोचला होता. बारावरती धापलक. परत एकदा नकुल. आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजीवरती नकुल साळुंके. यावेळेस एक धाव. तेरावरती धापलक. यावेळेस अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे. धाबराकाची धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी पुढे जाऊन पोहोचेल 15 धावा. या ठिकाणी साई श्रद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्स राहुरीचे लाला शेठ यांच्या वतीने माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. राहुरीचे लाला शेठ यांना मी मनापासून धन्यवाद देईल. त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराला मनापासून धन्यवाद देईल. थँक्यू व्हेरी मच. पहिले षटक संपलंय. 15 धावा धावपळ करते आपल्याला पाहायला मिळते. 15 पैकी 14 धावा ह्या विकी मुंडेच्या आहेत. शुभम मस्कीची 1 धाव आहे आणि आता समीकरणे 5 ओव्हरमध्ये बनवायच्या 53 धावा. 5 ओव्हरमध्ये 53 बनवायच्या आहेत. नवीन आता गोलंदाजी मार्फत युवराज गुंजाळ त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाज युवराजला आपण या ठिकाणी पाहू. चला वेळ थोडासा वाचवा विनंती राहील. दोन्ही टीम्स बॅटिंग बॉलिंग आपण थोडंसं त्याला स्पीडअप करू मॅच. बिग हिट फाईन लेगला चेंडू सी माराच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. फुल टॉस होता. लो फुल टॉस आणि चेंडू सी मार्चच्या बाहेर अगदी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 21. बॅट चिकळ तिथे शॉर्ट फाईन लेगला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. धाबराका धावसंख्या असेल आता 22 धावा. गोलंदाज शुभम मस्केसाठी यावेळेस बिघड केला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला परंतु झेल सुटला. एफर्ट लागले गेले होते तिथे अगदी आपण पाहिले. चेंडू हातातून सटकला गेला. शेवटच्या क्षणी हातातून सुटलेला झेल. मोहम्मद हैदर याला आपण पाहिलं. खूप चांगला प्रयत्न होता. शुभम मस्केचा झेल घेत असताना दूरवरून आला होता चेंडूवर. चेंडू हातामध्ये पोहोचला परंतु शेवटच्या क्षणी हातातून चेंडू सटकला आणि जीवनदान शुभम मस्केला जे मिळालं. यावेळेस परफेक्ट बॅटवरती मिळाला आहे. तिथे लॉंगॉनला चेंडू पोचते सी मारेच्या बाहेर. खणखणीत
षटकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. हा आलाय खणखणीत षटकार. धाबरकर धावसंख्या षटकाराची प्रमाण वाढणार आहे. 29 धावा. शुभम मस्के आणि विकी मुंडे जोडी मैदानाच्या आत. शुभम फक्त 2 चेंडू खेळलाय, 2 धावा, 2 सिंगल त्याच्या. पण विकी मुंडे सातत्याने आक्रमक होताना पाहायला मिळालेले आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरवरती चेंडू नाहीये. धापलक 29 वरती स्थिर. पंचवीस चेंडू 39चा सामना अजूनही बाकी. शिवसाई आदर्श कोपरगाव. एकोणतीस वरती धापलक निश्चित प्रमाणात अगदी आपल्याला जो पाहायला मिळतोय. थोडीशी चर्चा होती आणि रिव्ह्यू घेतलाय मला असं वाटतंय या ठिकाणी. बिल्डिंग टीम जनसेवा युवा मंच या संघाचा रिव्ह्यू. ओके, वाईट साठी मला तो रिव्ह्यू घेतलाय. बरोबर संतोष सर. निर्णय आपण पाहू काय येतोय. आणि निर्णय आहे तो व्हाईट बॉल आहे. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. तो रिव्ह्यू सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळालाय. तो शिवसाई आदर्श कोपरगाव संघाचा. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलच्या रोपाडी धावफलकावरती धावा संख्या पुढे जाईल. हलक्यातून चेंडू अगदी आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धार चेंडू येईल आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो आहे आत्ता ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. टोटल स्कोर असेल आता 30 आणि उर्वरित 24 चेंडू 38. ही मॅच अजूनही यात्रा म्हणजे बाकी आहे. 4 मध्ये 38 धावसंख्येचा पाटल्या ठिकाणी करायचा आहे. नाबाद 30 धावा, त्या 30 पैकी असणाऱ्या 27 धावा विकी मुंडेच्या आहेत. 2 धावा शुभम मस्केच्या आहेत आणि 1 धाव वाईटच्या रूपाने आलेली अगदी आपण पाहिलेली आहे. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः सूरज केने तो इथे अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. तुम्ही पहा सूरज केने शेवटचे 24 चेंडू 38.
यावेळेचा चेंडू हवे स्वतः सूरज केरी डाऊन द बॉल. शुभम मस्कीची विकेट. बॅटर आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. ही विकेट होती या ठिकाणी शुभम मस्के याची. तर शुभम मस्केच्या जागेवरती आता न्यू बॅटर मानव काटे. तीस या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. सूरज केने आयकॉन त्याला मिळाली विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या तुनी मानव काटे आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅच खूप जबरदस्त होणार आहे कारण जो जिंकेल तो सुपर हिटला, जो पराभूत तो या स्पर्धेच्या कॉलबॅकला. पैसे यावेळेस चेंडू अगदी यू दिला. त्यानंतर अगदी आपण पाहतोय खूप सुंदर प्रकारचा फटका खेळला गेला. एक सिंगल आली. मानवकाटे एका धावसंख्येने खातं खोलतोय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ते असेल 31 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता उर्वरित 22 चेंडू 37 ही मॅच अजूनही बाकी आहे. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ वर्सेस शिवसाई आदर्श कोपरगाव ही लढत आहे. सूरज कणी तयार आहे. खोलवर टाप्याचा चेंडू होता. ढकलला जाईन यात्रा मॅन्डी बेस्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल तर आली आहे. त्या पाठोपाठ एकेरीचं रूपांतर दुहेरीत या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. आणि या 2 धावसंख्येनंतर धापरकरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती पुढे जाताना पाहायला मिळेल. ती असेल आत्ता 33 लॉस ऑफ 1. 21 चेंडू 35 धावा. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय परफेक्ट अगदी बॅट होते तर मिडल. ओहो वाचलाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक कोणीच नव्हता तिथे. का आलं नसेल प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह खूप मोठं आहे कारण विकेट खूप महत्वाची होती. माहिती होतं विकी सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. बॅकअप साठी तुम्ही गाडू पाहणार. एका बाजूला अगदी आपण पाहतोय की आकाश चव्हाणला अगदी आपण पाहिलंय. डायरेक्ट हिट केला गेला. सूरज केने सुद्धा पाहत होतं की बॅकअप साठी का कोणी आलं नाही. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू परंतु डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक आणि व्हाईट बॉलच्या एका रनने धावफलकावरती धावसंख्या 39. आता समीकरण 20 चेंडू बाकी राहिले. 20 बॉल्स अँड 29 टू रिक्वायर्ड. बिगिट केलाय. उंची खूप मिळाली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती चांगला झेल तिथे युवराज गुंजाळ घेतोय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. चांगला झेल झाला. म्हणजे अगदी आपण पाहतो की युवराज थोडासा दूरवरती आला. त्यानंतर युवराजची कामगिरी अगदी आपण पाहिली की दूरवरती आला होता. त्यानंतर स्वतःला बॅलन्स खूप चांगल्या प्रकारे केला आणि चांगला झेल झाला. आणि विकेट सगळ्यात महत्वाची होती. विकेट आली. धक्का क्रमांक 2 वाचलाय. आता नी बॅटर
मैदानाच्या आतमध्ये आलाय क्षितिज सोनवणे, त्याला आपण या ठिकाणी पाहतोय. मानव काटेची विकेट अगोदरच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं मानव काटे काय करामत करू शकतो आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे ही विकेट खूप महत्वाची होती. दुसऱ्या बाजूने क्षितिज सोनवणे आलेले आता. ही विकेट तितकीच महत्वाची राहणार आहे. प्रत्येक फलंदाज तितकाच तोला मोलाचा भन्नाट वेग होता. डॉट बॉल आलाय. त्या प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 आणि 3 षटकात 29 बनवायचे आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. मॅच थोडीशी स्पीडअप करू आपण, थोडीशी घाई करा. बरोबर 12 वाजलेत. नशीब ट्रान्स वाजले जात आहेत, नाही तर योगेश बारा त्यांनी आता लावणी पण वाजवली असती. आता वाजले की 12 मला जाऊ दे ना घरी. त्यामुळे मॅच थोडीशी स्पीडअप करा ही विनंती राहील सगळ्याच खेळाडूंना. आता नवीन गोलंदाज, आता गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज असेल परत युवराज गुंजाळ, याला या ठिकाणी जे पाचारण केले गेले. युवराजने पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या होत्या. तोच युवराज आलाय. त्याला 2 षटकार खेळले गेले होते. आणि विकी मुंडेच स्ट्राईकला परत एकदा पाहायला मिळणार आहे. 12-34 धावसंख्येची बहारदार खेळी विकी मुंडे याने केलेली आहे आतापर्यंत. रिव्हर्सचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालंय. एक आली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार आहे का, परंतु नकार दिलाय कारण पूर्णपणे तयारीमध्ये नव्हता विकी मुंडे. एकच धाव. त्या धावसंख्या वाढेल 40. अजून 28 वाढवायचे आहेत. सतरा चेंडू 28 ची मॅच बाकी आहे. यावेळेस खूप जोरदार फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्षितिज सोनवणेच्या बॅट मधून येते खणखणीत. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराची रुपये दापरकर धावसंख्या 44 आहे. पायावरती चून टाकण्याचा प्रयत्न होता. क्षितिज सोनवणे खूप अफलातून फटका खेळला. परत एकदा यावेळेस जोरदार तर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. गॅप खूप मोठा होता. मनसुब खूप दूरवरती पाहायला मिळालाय आणि तिथे 2 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. टायमिंग निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय परफेक्ट होऊ शकला नाहीये. टाइम फटका पाहायला मिळाला. 2 धावा आल्यात. धावा 46. 15 चेंडू 22 धावा. इथे 1-2 बिगिट जर आले तर कदाचित सामन्यातली जी रंगत आहे ही बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे. विकेट आल्यानंतर अजून थोडीशी मजा पण वाढेल. परत एकदा आपण पाहिलंय की आपण खेळायचा प्रयत्न. चेंडूने दिशा बदलली आहे. बदललेली दिशा आणि चेंडू करतोय पार सीमारेषा. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि याच खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती चौकार येताना पाहायला मिळाला. गोष्टीच्या बाहेरचा चेंडूला फक्त दिशा मिळाली. बॅटचं तोंड खुलं असं मध्ये हरकत नाहीये. 50 धावा झाल्यात. अजून 18 वाढवायचे आहेत. परत एकदा बिघड केला जातोय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत रेकडे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. त्या दरम्यान आलेली एक सिंगलच्या रुपये धापलकर धावसंख्या असेल आता 51. 13 चेंडू 17 धावा. 13 चेंडू 17. विकी मुंडेला बनवायच्या आहेत अजूनही अर्धशतकासाठी 15. बिघड केलाय. खूप दूरवरती पाठवलाय. लांबच लांब षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. विषय है क्वालिटी क्वालिटी. षटक क्रमांक 4 ची सांगता झाली. या सुरेख अशा षटकारानंतर धापलक पुढे जाऊन पोहोचला. तो असेल आत्ता 57. 12 चेंडू 11. इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहिलं सूरज केने परत एकदा गोलंदाजी मार्कवरती येईल. यावेळेस इथे अगदी आपण पाहतोय क्षितिज सोनवणे आक्रमक झालाय. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. विषय है क्वालिटी क्वालिटी. थँक्यू. क्षितिजच्या बॅट मधून येणारा हा सूर्यप्रकाशचा षटकार अगदी आपण पाहिला तर आता मॅच बाकी 11 चेंडू 5. 11 चेंडू 5. इथे उंची खूप आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. जीवनदान आहे. हे जीवनदान सातत्याने आलेत. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या एक सोपा झेल अगदी आपण पाहतोय जो सुटला गेलाय. प्रेशर कदाचित खूप वेळ असावं त्यामुळे ह्या सुटलेला झेल दिवसभरामध्ये सुद्धा आपण पाहिले खूप सोपे झेल जे सुटले गेलेत. आता ते सोपाच झेल होता. 6वा झेल आतापर्यंत सुटला गेलाय. 10 गेंदे 4 रन. असा चेंडू अगदी आपण पाहिलाय. खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 4 धावा. 9 चेंडू 4. गोलंदाज तयार आहे. यावेळेस चेंडू मात्र मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. सामना सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने हा सामना या ठिकाणी संपला आणि शिवसाई आदर्श कोपरगाव हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय.